कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज तुझ्यामुळे माझी वटपौर्णिमा पूर्ण झाली। पुन्हा एकदा तू माझ्या मदतीला धावून आलीस। एक दिवस नवऱ्यासाठी काही करायचं म्हटलं तरी काही लोकांना जमत नाही। थँक्यू बारू। चला निघायचं? देवी आई, तुम्ही पुढं वा, मी ताट घेऊन येते। कसला संकेत? देवी आईंनी श्रीकांत सरांसाठी व्रत पुरं करताना स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही, आणि मी मात्र माझ्या नवऱ्यासाठी हे व्रत करतच नाही आहे। कसलं नशीब आहे माझं। मी आदित्य सरांची बायको असून सुद्धा आज पूजा करू शकत नाही। नाही नाही, मला पूजा करायलाच पाहिजे, पण कशी करणार? कोणी बघितलं तर काय उत्तर देणार मी? देवी आईने विचारलं तर त्यांना काय सांगू? पण मी ही पूजा नाही केली आणि आदित्य सरांवर काही संकट आलं तर? नाही, मला ही पूजा केलीच पाहिजे। कुठे गेली ही पोरगी? पैशाचं पाकिट गाडीतच ठेवलं, घरी कशी काय येणार होती? बारूवाड्याला का फेऱ्या मारते? तिला हे नक्की माहिती आहे ना की फक्त लग्न झालेल्या बायकाच हे व्रत करतात? मग का आणि कोणासाठी फेऱ्या मारते बारू? नवऱ्याच्या ताटात जेवल्यावरच हे व्रत पुरं होतं।
कोणाचं उष्ट खाते ही? काय करते हे पारू? पारू, काय गे पारू, किर्लोस्कर नोकरांना उपाशी ठेवत नाहीत, मग चोरून का खातीयस तू? शेवटी भिकारी ते भिकारीच. आलीस ना तुझ्या लायकीवर? बोल ना पारू. तुला काय किर्लोस्करांची आबरू काढायची का ग? लोक म्हणतील किर्लोस्कर नोकरांना खायला देत नाहीत, त्यांचा छळ करतात. मॅडम तसं काही नाहीये. तू तर बोलूच नको हं, सावित्री. तुम्हाला ना सतत चमचमीत खायला लागतं माहितीये मला, पण मग मागून घ्यायचं ना. किर्लोस्कर ना खूप मोठ्या मनाचे आहेत. सतत भिकाऱ्यांना खायला घालत असतो आम्ही, कळलं ना? मॅडम तुम्ही ऐकून तरी घ्या ना माझं. तुला बरी पडलेली असते ग तिची. हा नाही नाही, चूक ना तुमची नाहीये, अहिल्या वहिनींची. तुम्हाला ना असं डोक्यावर बसवून ठेवलंय त्यांनी, कळतंय ना? एक मिनिट. बाजू बाजू हो. ही पानं या घरातल्या पुरुष मंडळींनी जेवलेली आहेत ना? एक मिनिट पारू, कोणाचं उष्ट खात होतीस? कोणाच्या पानात खात होतीस तू? काय काय चाललंय काय ग तुझं? मॅडम आज वटपौर्णिमा आहे ना, तर या घरातल्या परंपरेनुसार हरीश सरांचं उष्ट खाते ती. हरीश सरांसाठी उपवास धरला होता तिने. सावित्री, इथे बघ जरा, काही लिहिलेलं दिसतंय? मूर्ख वगैरे लिहिलंय? हा नाही ना? काय आहे ना सावित्री, हा उपास, हे व्रत आमच्यासारख्या स्त्रियांनी, म्हणजे लग्न झालेल्यांनी करायचं असतं. तुझ्यासारख्या मी पण कोणाशी बोलतेय काय गे पारू? तुझं आणि हरीशचं अजून लग्न झालंच नाहीये, मग का केलंस तू हे व्रत? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.